जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महा-टीईटीचा पेपर सुरळीतपणाने पार पडलेला आहे। आता इथून पुढे त्याची ऑफिशियल आन्सर की कधी येणार आहे, प्रोबॅबल जी काही आपण संभाव्य आन्सर की दिलेली आहे त्या माध्यमातून आपला स्कोर कितीपर्यंत येत आहे, पासिंगसाठी एक्झॅक्टली किती मार्क्स आपल्याला हवे आहेत, यदा कदाचित आपल्याला मार्क कमी मिळत असेल तर नेमकं आपण आता काय करू शकतो, कॅटेगरी वाले असेल किंवा ओपन वाले असतील यांना पासिंग करिता किती मार्क आवश्यक आहेत आणि जो काही टीईटीच्या संदर्भामध्ये काही गोंधळ झाल्याच्या बातम्या येत आहे त्या गोंधळाचा परिणाम निकालावरती होऊ शकेल का, अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साईडचे जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो बघूया एक एक करून सगळ्या गोष्टी। मित्रांनो कालच्या तारखेला जे आहे 23 नोव्हेंबर 2025 ला टीईटीचा पेपर 1 पेपर 2 दोन्ही जे आहे सुरळीतपणाने पार पडलेले आहेत। अगदी महाराष्ट्रामधल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जवळजवळ जे आहे एक्झाम सेंटर होते, कोणत्याही प्रकारचा गोंधळ झाल्याची बातमी आलेली नाहीये। एक दोन सेंटरवर थोडासा मीडियमचा गोंधळ झाला, म्हणजे उमेदवारांना इंग्लिश मीडियमच्या ऐवजी मराठी मीडियमची आन्सर शीट म्हणा किंवा क्वेश्चन पेपर देण्यात आलेला आहे। आता ते एक्झाम सेंटर आणि तिथलं केंद्र अध्यक्ष त्या गोष्टी थोडंसं ऍडजस्ट करून घेतील, परंतु ओव्हरऑल जर का आपण एका नजरेमध्ये सांगायचं झालं तर सुरळीतपणाने परीक्षा पार पडलेली आहे। हा दुसरा एक उल्लेख करण्यासारखा गोंधळ जो आहे तो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये झालेला आहे। कोल्हापूरमध्ये पेपर फोडण्याच्या तयारीमध्ये असलेली एक टोळी जी की शिक्षकी पेशाशी निगडित आहे ती पोलिसांनी जी आहे सतर्कतेने पकडलेली आहे। काही उमेदवार पकडले गेले आणि ते शिक्षक देखील पकडले गेलेले आहे। आपलं पोलीस प्रशासन जे आहे तेवढ्या बाबतीमध्ये अगदी सक्षम आहे, त्यांनी त्या पद्धतीने त्यांचा बंदोबस्त देखील केलेला आहे। त्याचा इफेक्ट इकडे होणार आहे का पेपरवर किंवा पेपरच्या निकालावर किंवा संभाव्य उत्तरसूचीवर, तर अजिबात त्याचा परिणाम होणार नाही। तो जिथल्या तिथे जे आहे शासन प्रशासन आपल्या आपल्या पद्धतीने किंवा पोलीस प्रशासन आपल्या परीने जे आहे कारवाई करेल, त्याचा आपल्या निकालावर आणि उत्तरसूचीवर कोणत्या प्रकारचा प्रभाव पडणार नाही। हा तर झाला एक महत्त्वाचा मुद्दा। एकूण जर का मित्रांनो या ठिकाणी सांगायचं झालं तर कालच्या पेपर झाल्याच्या नंतर जे उमेदवार एक्झाम सेंटरच्या बाहेर आले किंवा ज्यांनी जे आहे आपल्याला मेसेजेस केले, फोन कॉल्स केले, तर सगळ्या उमेदवारांचं ओव्हरऑल जर का आपण एका वाक्यामध्ये अनालिसिस केलं पेपरचं, पेपर 1 किंवा पेपर 2, तर एक गोष्ट आपल्याला समाधानकारक आहे की आतापर्यंत 2013 पासून 2024 पर्यंत जे काही महा-टीईटीचे पेपर झाले होते त्या पेपरच्या तुलनेमध्ये कालचा पेपर थोडासा सोपा होता। सोपा म्हणजे एकदमच सोपा होता असा नव्हे, परंतु मागच्या पेपरच्या तुलनेमध्ये तो पेपर थोडासा आपल्याला सोपा वाटला। आता सोपा वाटण्यामागचे कारण वेगवेगळे असतील, कारण आतापर्यंतची जी काही स्टडी होती, अभ्यास होता, तो थोडासा वेगळ्या दिशेने होता। आता मार्गदर्शकांची संख्या वाढलेली आहे, वेगवेगळ्या अकॅडमीजने आपल्या आपल्या परीने जे आहे संपूर्णतः झोकून देऊन काम केलेलं आहे, विद्यार्थ्यांवर मेहनत घेतलेली आहे। त्याचा देखील परिणाम असा होऊ शकतो की यार पेपर इझी वाटलेला आहे। म्हणजे एकूण जे आहे पेपर मॉडरेट लेवलचा होता, बऱ्यापैकी सोपा गेलेला आहे। कारण जे आहे एक गोष्ट चांगली ही वाटली की आपल्या मास्टर टीचर अकॅडमीने जी काही मेहनत घेतली होती त्या मेहनतीचा प्रभाव देखील विद्यार्थ्यांवर पडला। आपल्या बऱ्याचशा उमेदवारांचा जो निकाल आहे पॉझिटिव्ह आलेला आहे, त्यांनी जी काही संभाव्य उत्तरसूची या ठिकाणी तपासलेली आहे त्यामध्ये त्यांना 90+ 100+ असाही स्कोर जाताना आपल्याला दिसत आहे। आणि काही मुलांनी जे आहे फार मोठ्या मनाने या ठिकाणी कबूल केले की सर तुम्ही लोकांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं, परंतु जे आहे थोडंसं व्यस्त असल्या कारणाने म्हणा किंवा थोडंसं दुसरीकडे कामं असल्या कारणाने म्हणा आमचा अभ्यास कमी पडला, परंतु मास्टर टीचर अकॅडमी कमी पडलेली नाहीये। ही एक चांगली कॉम्प्लिमेंट आहे। बऱ्याच जणांनी अशा प्रकारे सांगितलेलं आहे, त्या सर्वांचे मनापूर्वक या ठिकाणी आम्ही मास्टर टीचर फॅमिलीच्या वतीने आभार व्यक्त करतो। आणि तुम्हाला नेमकी आपल्या या फॅमिलीच्या माध्यमातून जे काही मार्गदर्शन मिळालं, मग ती ऍप्लिकेशन मध्ये असेल किंवा आपल्या युट्यूबला आपण जे काही चालवलेले डेली सेशन्स असतील, मोफती आपण खूप सारं कंटेंट दिलेलं आहे, त्या कंटेंटच्या माध्यमातून फायदा झाला किंवा नाही ते निश्चितपणाने आपण या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा। आता एक महत्त्वाचा प्रश्न की सर आता आम्ही जी काही संभाव्य उत्तरसूची आहे जी आपल्या मास्टर टीचर अकॅडमीने तुम्हाला दिलेली आहे, त्यांनी सांगितलेलं आहे, आम्ही त्याच्यासोबत आता टॅली करून घेतलंय आमची उत्तरसूची, आता आम्हाला पासिंगसाठी किती मार्क लागणार आहेत। तर लक्षात घ्या, जे उमेदवार मित्रांनो या ठिकाणी कॅटेगरीमध्ये येतात, कोणत्याही प्रकारची कॅटेगरी असू द्या, ठीक आहे, कोणतीही कॅटेगरी असू द्या, त्यांना जे आहे पासिंग करिता एकूण मार्कांच्या 55% मार्क लागतात। 55% म्हणजेच या ठिकाणी जे आहे 150 मार्कांचा पेपर आहे, याच्यापैकी तुम्ही जर का 82 मार्क जरी घेतले, 82, तरी देखील आपण पास होऊन जाणार आहे। 83 मार्कांची गरज नाही,
82 जरी राहिले तरीही आपला रिझल्ट 5चा येतो, सर्टिफिकेट आपल्याला मिळतं, काळजी करू नका. दुसरी महत्वाची गोष्ट जी आहे, जे उमेदवार या ठिकाणी ओपन कॅटेगरीशी बिलॉंग करतात त्या उमेदवारांना जे आहे 60% मार्क घ्यावे लागतात 150 पैकी. म्हणजे त्यांना जे आहे 150 पैकी मित्रांनो या ठिकाणी 90 मार्क्स मिनिमम घ्यावे लागतील आपल्याला ओपनच्या कॅन्डिडेटला पासिंग करिता. आता ज्यांचे मार्क्स जे कॅटेगरी मधून फॉर्म भरलेला आहे 82 भरतायत त्या प्रोबॅबल आन्सर की मध्ये संभाव्य उत्तर सूचीमध्ये त्यांनी आपल्याला पास समजायचं, रिलॅक्स राहायचं. ज्या ओपनच्या उमेदवारांचा रिझल्ट जो आहे 90 येतो किंवा 90+ येतो आहे त्यांनीही रिलॅक्स राहायचं आहे. म्हणजे हा झाला पासिंगचा रेशो. आता माजी सैनिकांना वगैरे याच्यापेक्षा खाली आहे, परंतु हे जनरल उमेदवारांचं मी या ठिकाणी सांगतोय. आता जी काही संभाव्य उत्तर सूची आहे त्या संभाव्य उत्तर सूचीमध्ये समजा एखादा उमेदवार आहे त्याला या ठिकाणी जे आहे 94 मार्क मिळतात. त्याच्या मनामध्ये प्रश्न असेल सर आता याच्यामध्ये बदल होऊ शकेल का? बघा, संभाव्य उत्तर सूचीमध्ये आपण जो काही दिलेली उत्तर सूची आहे त्याच्यामध्ये 1-2 प्रश्न मागे पुढे होऊ शकतात, पण फारच मोठा फरक होईल असं नाही. 2-3-4 मार्कांचाही फरक जरी पडला तरी देखील अशा उमेदवारांनी जे आहे स्वतःला या ठिकाणी पास समजून घ्यायचं आहे. आणि त्याच पद्धतीने जे आहे एखादा उमेदवार असा असेल की त्याला 88 मार्क आहे, तर आता याही उमेदवाराने कॅटेगरीवाल्याने स्वतःला पास समजून घ्यायचा आहे. 1-2 मार्क मागे पुढे जरी झाले तरी तो 5चा 5च या ठिकाणी राहणार आहे. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आता दुसरा एक महत्वाचा मुद्दा बघा, बऱ्याच जणांच्या माध्यमातून विचारला जातो, सर पेपरमध्ये समजा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनीच प्रश्न चुकवलेला असेल, समजा जे काही प्रश्नपत्रिका आहे त्याच्यामध्येच प्रश्न चुकलेला असेल, मग त्याचा मार्क आम्हाला मिळणार आहे का? तर त्याचं उत्तर आहे नाही. अशा परिस्थितीमध्ये जे आहे परीक्षा परिषदेच्या वतीने जर समजा एखादा प्रश्न चुकला तर त्याचे मार्क मिळत नाही, परंतु त्यांची टेक्निक काय राहते, समजा 2 प्रश्न चुकले, आपण असं गृहीत धरूया की पेपर 1चे 2 प्रश्न चुकलेले नाहीये, गृहीत धरतोय, फक्त 148 मार्क राहिले, तर या 148च्या कॅटेगरीवाल्यांना 55% आणि या ठिकाणी ओपनवाल्यांना 60% मार्क घ्यावे लागतात. म्हणजे हे जे मार्क्स आहेत सर्वांना मिळत नाही, फक्त जे आहे एकूण मार्क या ठिकाणी बदललेले असतात. त्याच्यामुळे चुकलेला जरी प्रश्न असेल तर फक्त पर्सेंटेज मध्ये फरक पडतो, बाकी आपल्याला जे आहे डायरेक्टली त्याचा मार्क या ठिकाणी मिळत नाही. काही आपण आपल्या परीने जे आहे संभाव्य उत्तर सूची तुम्हाला दिलेली आहे, परंतु ऑफिशियल उत्तर सूची परीक्षा परिषदेच्या माध्यमातून कधी येणार आहे? बघा, आपल्याला जे आहे साधारणपणाने किमान 15 ते 20 दिवसांची प्रतीक्षा या ठिकाणी करावी लागू शकते. बघा, त्याच्यानंतर काय होतं की परीक्षा परिषद एक जे आहे संभाव्य उत्तर सूची देतं आणि त्याच्यावरती आपल्याला जर का काही डाऊट्स असेल, शंका असेल, तर त्या शंका घेण्यासाठी या ठिकाणी जे आहे आपल्याला त्या ठिकाणी चान्स दिला जातो. आपण ऑब्जेक्शन देखील नोंदवू शकतो आपल्या लॉगिनला आणि त्यानंतर मग फायनल आन्सर की येते. म्हणजे ही प्रोसेस जवळपास जे आहे 1 महिनाभर चालते. म्हणजे अजून याला बराचसा कालावधी आहे. फक्त आपण जे काही दिलेली आन्सर की आहे त्या आन्सर की सोबत आपण आपली जी काही उत्तर सूची आहे ती जुळवून बघा आणि नंतर समजून घ्या. आता समजा काही जणांचा स्कोर जो आहे तो बिलो 82 येतोय, ठीक आहे. काही जण समजा या ठिकाणी जे आहे 81 वाले असेल कॅटेगरी मधले, त्यांनी स्वतःला फेल समजायचं आहे आणि जे 89 वाले असतील जे की कॅटेगरी मधले नाही ते ओपन मध्ये आहे त्यांनी स्वतःला फेल समजायचं आहे. आता यांची किस्मत जर राहिली, यांचं नशीब जर राहिलं, एक मार्क वाढला ते पास होतील, पण तू यांनी काय करायचं मग? आता यांनी खचून जायचं का? नाही, खचून जायचं नाहीये. आपल्याला जे आहे या ठिकाणी परीक्षा परिषदेने म्हणा किंवा आपल्या नशिबाने पुन्हा एकदा साथ दिलेली आहे. ते काय आहे ते येत्या 2 महिन्यामध्ये म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये सीटीईटीची परीक्षा होणार आहे. आता आज झालेली चूक म्हणजे 23 तारखेच्या कालच्या पेपरमध्ये झालेल्या चुका आपल्याला दुरुस्त करायच्या असतील, आपण स्वतःला या ठिकाणी जे आहे रिवाइज करायचं की मागच्या परीक्षेमध्ये माझ्याकडून काय चुका झाल्या, त्या चुका आता येत्या 2 महिन्यामध्ये मला त्यांची पुनरावृत्ती करायची नाहीये, नव्या दमाने अभ्यास करायचा आहे. तर तुम्हाला त्या तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवण्याकरिता या ठिकाणी मास्टर टीचर अकॅडमी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी मिशन सीटीटी बॅच. या बॅच मध्ये तुम्हाला अगदी सगळ्या गोष्टी मिळणार आहे ज्या गोष्टीची तुम्हाला आवश्यकता आहे पास होण्याकरिता. डेली लाईव्ह लेक्चर असेल, रेकॉर्डेड लेक्चर असेल, पीडीएफ नोट्स आहे, टेस्ट सिरीज आहे, महाराष्ट्रामधली टॉपची फॅकल्टी आहे, व्हिडिओ डाउनलोड करून पाहण्याची सुविधा आहे, सगळ्याच गोष्टी तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहे. यासाठी तुम्हाला जे आहे मास्टर टीचर नावाचं जे ऍप्लिकेशन आहे प्ले स्टोर वरून ते डाउनलोड करून घ्यावं लागणार आहे आणि आपण ज्या काही चुका मागच्या पेपरला केल्या त्या सगळ्या चुका टाळून आपल्याला येत्या परीक्षेमध्ये जबरदस्त पद्धतीने या ठिकाणी तयारी करायची आहे. आय होप आपल्याला जे आहे या परीक्षेमध्ये खूप चांगले मार्क्स मिळाले असेल. आपल्या मास्टर टीचर फॅमिलीचा तुम्हाला नेमका किती फायदा झालेला आहे आणि भविष्यामध्ये नेमकं तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून या ठिकाणी पाहत आहात आणि तुमचा स्कोर किती आलेला आहे ते नक्की या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा.